परत मग आपल्या सर्वांना फुले खूप आवडतात. कोण असं नाही की फुलं आवडत नाही. तर तुम्ही सांगा, तुम्हाला कोणतं फुलं आवडतं? गुलाब. तुम्हाला? मोगरा गुलाब. मोगरा गुलाब. तुम्हाला? जास्वंद. तुम्हाला? मोगरा. मोगरा. छान. प्रत्येकाला फुले आवडतात. तर अशा सुगंधी फुलांची सृष्टी आज आपण आपल्या पाठामध्ये बघणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे सुगंधी सृष्टी. आणि या पाठाचे लेखक आहेत नागोडे. या पाठामध्ये लेखकांनी फुलांची लागवड कशी करायची, कशी लागवड वाढवायची याबाबत माहिती दिलेली आहे. तर आज आपण त्या 4 फुलांची माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे गुलाब, मोगरा, निशिगंध आणि पारिजात. लेखकांनी या 4 फुलांची माहिती आपल्या पाठामध्ये दिलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत की तुम्हाला कोणतं फुल किती आवडतं आणि तुम्ही त्या फुलाला किती क्रमांक देणार आहात. आपण या फुलांची 4 फुलं काढणार आहोत. 1, 2, रिझल्ट कसं असतं तुम्ही समोर. आता हा गुलाब आहे. तुम्हाला जर वाटतं की याचा प्रथम क्रमांक आहे तर तुम्ही 1 नंबर नंबरची टिक करायची. जर वाटलं दुसरा आहे तर 2 नंबर समजा. असं प्रत्येक फुलाला तुम्ही रँकिंग द्यायचं, क्रमांक द्यायचा. एकच आहे. तर निशिगंधाला तुम्ही पहिला नंबर काढलेला आहे. निशिगंध मला आवडतं त्याचा संबंध प्रवासाचे कोणत्या प्रवासाचे पारिजाताची फुले बघण्यासाठी भाव लागतात आणि पारिजाताची फुले नाजूक असतात आणि ती खूप कमी वेळासाठी उमलतात आणि खाली पडल्यानंतर त्यांचे भरपूर तेवढ्या वेळापद्धतीत मग जास्त आनंद होतात. त्यांचा सडा पडलेला असतो तो बघण्यासाठी म्हणजे बघताना छान वाटते. आता आपण या निर्णयावरून असं म्हणू शकतो की प्रत्येक फुलाचं वेगळं महत्त्व असतं. प्रत्येक फुलाला वेगळा रंग, वेगळा वास असतो आणि प्रत्येक फुलाचं विशेष महत्त्व असतं, विशेष असं महत्त्व आहे. पण आपण असं म्हणू शकत नाही की याचाच पहिला नंबर आणि याचाच दुसरा नंबर. प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. पण यावरून आपल्याला असं सांगता येईल की प्रत्येक फुलाला सारखंच महत्त्व दिलं पाहिजे. आपण सणाला असू दे प्रत्येक झेंडूची फुले वापरतो. गजरा करायचा असेल तर मोगरा, गुलाब या फुलांचा वापर अधिक करतो. तर प्रत्येक फुलांचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या फुलांची लागवड वाढवायची असेल, फुलं जास्त यावी यासाठी आपण काय करू शकतो सांगा. फुलांची लागवड वाढवायची आहे. फुलांची
फुलांची बाग असतात आणि आपल्या इथे तर म्हणजे कुठे कोविड टाकायचं साडेपाचची फुलांची लागलेली वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे लावलेले आहेत जास्वंदाचं पण त्यांनी ॲड केलेलं आपल्याला गोलाचं ॲड केलेलं आहे त्यामध्ये फुलांची बाग असते ती लावायची. फुलांची झाडे जी असतात त्यांना त्यांच्या फांद्या छोट्या फांद्या असतात त्या जितक्या पटपट तेवढ्या त्या जास्त अजून तर त्या जास्त फाटे फुटतात आणि मोठे निघतात आणि त्याची जी फुलं असतात ते वेळोवेळी म्हणजे त्याची पण कापणी करावी लागते जर ती नाही केली तर त्याला फुले येत नाही आणि जिथं ते रोप असते त्याच्या बाजूची जी माती असते ती सुकी करायची म्हणजे वेळोवेळी ती सुकी करायची आणि त्याला पाणी घालताना पण खूप कडक उन्हामध्ये घालायचं आणि सकाळी घालायचं किंवा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा फुलं खाली होते तेव्हा घालायचं म्हणजे ते त्याची व्यवस्थित वाढ पण फुले जास्त जर लागवड करायची असेल व्यवस्थित तर आपण पाणी खत आणि योग्य माती पोषक माती असणारी आपण वापरू शकतो आणि अशा पद्धतीने आपण फुलांच्या झाडांची लागवड वाढवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नागोरे यांचा पाठ सुगंधी सृष्टी हा अभ्यास